Bank. Okay. Okay. Very nice. Good evening, everyone. Chat box मध्ये येत आहेत. ओके. सो बिग बँग थिअरी. व्हेरी नाईस. तर बिग बँग थिअरी म्हणजे काय, आता स्पेस मध्ये आपल्याला काय माहितीये की स्पेस मध्ये काहीच नसतं, बरोबर. इट इज एम्प्टी. ठीक आहे ना, सगळं काय एकदम एम्प्टी आहे. पण बिग बँग थिअरी एक असा एक पॉइंट आहे की जो बिग बँग थिअरीने काय झालं होतं की ऊर्जा म्हणजे काय, एनर्जी, ऊर्जा आणि पदार्थ. पदार्थ म्हणजे काय, मॅटर. आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्याला, मॅटर. ठीक आहे. तो मॅटर आणि एनर्जीचं एक्सपॅन्शन झालं. ठीक आहे. एक्सप्लोजन नाही म्हणता येणार त्याला, आपण काय म्हणूयात त्याला, एक्सपॅन्शन म्हणूयात. ठीक आहे. तर बिकॉज मॅटर आणि एनर्जी किंवा पदार्थ आणि ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात काय झाली, एक्सपॅन्ड झाली स्पेसमध्ये सगळीकडे. ठीक आहे. आणि आपण मागच्या वेळेसच एक गोष्ट शिकलो होतो, ती म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण. बरोबर. तर पदार्थ आणि ऊर्जेचं एक्सपॅन्शन झालं, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशन जे आहे ना, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या डस्ट पार्टिकल्स, डस्ट मध्ये, गॅसेस मध्ये काय झालं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जनरेट व्हायला सुरू झाला. ठीक आहे. आणि ज्या वेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स जनरेट व्हायला सुरू झाला, त्यानंतर काय झालं, एक 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 करत छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या निर्माण होत गेल्या. ठीक आहे. आता इट टेक्स लॉट्स ऑफ टाइम, म्हणजे खूप वेळ लागतो. ठीक आहे. बिलियन्स ऑफ इयर्स लागतात एखादी गोष्ट फॉर्म व्हायला. ठीक आहे. तर आता आपण काय बघूयात की पहिली गोष्ट तर सूर्यमालेमध्ये मेन गोष्ट काय आहे, आपलं सूर्य आहे, म्हणजे सन इज द मेन थिंग, राईट. सन फॉर्म झालं. तर सन फॉर्म कसं झालं, इट इज मेड ऑफ ऑल द डस्ट अँड गॅसेस पार्टिकल्स आहे का नाही. डस्ट आणि गॅस पार्टिकल आणि जे मॅटर आहे ते एकत्र येऊन ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय झालं, सूर्य फॉर्म झाला. ठीक आहे. तर आता हा सूर्य जो आहे तो सूर्य कुठल्या टाईपचा आहे, तो इट इज ऑफ जी टाईप. ठीक आहे. जी टाईप म्हणजे काय, तो येल्लो स्टार आहे. ठीक आहे. येल्लो स्टार आहे. तर आपल्या सूर्यापेक्षाही खूप काय म्हणतात, टेम्परेचरमध्ये जास्त असणारे पण स्टार्स आहेत आणि खूप टेम्परेचरमध्ये कमी असणारे पण स्टार्स आहेत. ठीक आहे. दोन गोष्टी आहेत. ही या दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे, ठीक आहे, तर काय झालं, सन फॉर्म झाला. ठीक आहे. पण सन फॉर्म झाल्यानंतर काय झालं की अजूनही काही मॅटर जे आहे किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या स्पिन होत होत्या सनच्या अवतीभोवती. ठीक आहे. सूर्याच्या अवतीभोवती ऑलरेडी त्या स्पिन होत होत्या, बरं का. मग आता काय झालं की मध्ये जो तारा आहे, ताऱ्याच्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी स्पिन होत आहेत, पण जे सॉलिड फॉर्म झालेल्या ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, म्हणजे रॉक्स जे फॉर्म झालेले आहेत किंवा स्पेस रॉक्स आपण म्हणू, जे फॉर्म झालेले आहेत ते सूर्याच्या थोडेसेच लांब होते आणि बाकीचे जे गॅसेस पार्टिकल होते ते जरा जास्त लांब एक्सपॅन्ड झाले होते, बरं का. तर डिफरन्स आहे. ठीक आहे. मग आता आपण बघतो की आपले जे स्टार्टिंगचे जे ग्रह आहेत, जे आपण मागच्या वेळेस बघितले सूर्यमालेतले, जसं की मर्क्युरी, व्हीनस, अर्थ आणि मार्स. ठीक आहे. तो हे आपण काय बघितले, 4 ग्रह बघितले. तर आता मी सांगताना तुम्हाला काय सांगितलं की सन फॉर्म झाल्यानंतर त्याच्या अवतीभोवती जवळपासच रॉकी मटेरियल होतं खूप, बरोबर. तर म्हणून ते एकत्र आल्यानंतर रॉकी प्लॅनेट्स फॉर्म झाले. ठीक आहे. रॉकी प्लॅनेट्स, तर ते कुठले आहेत, आपले मर्क्युरी, व्हीनस, अर्थ आणि मार्स. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍस्ट्रॉइड बेल्ट आहे मध्ये खूप मोठा, आणि ऍस्ट्रॉइड बेल्टच्या नंतर आपण काय बघतो, सगळे गॅशियस प्लॅनेट्स आहेत, बरोबर. गॅशियस प्लॅनेट्स का फॉर्म झाले, बिकॉज त्याच्या बाहेर, म्हणजे जेव्हा सूर्य फॉर्म होत होता तर त्या रिजनच्या बाहेर लांबपर्यंत गॅसेस जास्त प्रमाणात होते आणि सॉलिड जे आहेत ते किंवा रॉक्स जे आहेत ते कमी प्रमाणात होते. ओके. त्यामुळे ज्युपिटर, युरेनस, नेपच्यून हे जे प्लॅनेट्स आहेत, हे प्लॅनेट्स कुठले आहेत, गॅसेस प्लॅनेट्स आहेत. ठीक आहे. तर हे झालं फॉर्मेशन ऑफ सोलार सिस्टीम किंवा सूर्यमालेचं फॉर्मेशन. तर हे फॉर्म होताना आता सगळे तर प्लॅनेट्स आहेत, बरोबर, पण पृथ्वीवरतीच फक्त जीव का आहे ना, ही गोष्ट आहे, बरोबर. तर कुठल्याही सूर्यमालेत काय असतं, एक स्पेसिफिक रिजन असतं की जिथे लाईफ फॉर्म घेऊ शकते. ठीक आहे. जिथे लाईफ फॉर्म घेऊ शकते त्या रिजनला काय म्हणतात, काही माहिती आहे का? कोणाला माहित असेल तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहा बरं की
प्रत्येक मालेत, म्हणजे ती सूर्यमाला असू दे किंवा दुसऱ्या स्टारची कुठलीही प्लॅनेट सिस्टीम असू दे. प्लॅनेट सिस्टीम म्हणजे काय की दुसरा स्टार आणि त्या स्टारच्या अवतीभोवती काही प्लॅनेट्स फिरत असतात. ठीक आहे, ती माला. ओके, तर नाही माहिती. ठीक आहे, तर नोट करून घ्यायचं असेल तर नोट करून घ्या बरं. तर त्याला म्हणतात गोल्डीलॉक्स रिजन. काय म्हणतात? गोल्डीलॉक्स रिजन. ठीक आहे, गोल्डीलॉक्स रिजन म्हणजे काय की ना खूप जास्त लांब आहे तो प्लॅनेट, ना खूप जवळ आहे तो प्लॅनेट. ठीक आहे, गोल्डीलॉक्स रिजन म्हणजे एक ऑप्टिमम कंडिशन असते. ऑप्टिमम कंडिशन म्हणजे काय, म्हणजे व्हॉट डू वी से की एक स्पेसिफिक अशी कंडिशन असते की त्या कंडिशन मध्येच आपण काय म्हणू शकतो, प्लॅनेट जे आहे ते प्लॅनेट चांगल्या पद्धतीने राहू शकतं. ठीक आहे, त्याला म्हणतात गोल्डीलॉक्स रिजन. ठीक आहे, तर आता मी काय करते, स्क्रीन शेअर करते माझी. तर आपण जाऊयात प्रेझेंटेशन वर. येस, लेट मी ओपन द प्रेझेंटेशन. हा, ठीक आहे. तर आय होप सगळ्यांना स्क्रीन दिसतंय. येस, व्हेरी गुड. समबडी सेड, कोणतरी म्हटलं आता की नॉट सो हॉट अँड नॉट सो कोल्ड. गुड जॉब, व्हेरी नाईस. येस, ओके. सो आपल्या आजच्या सेशनचं नाव आहे अर्थ अवर ओनली होम, आणि आपण आता सध्या तरी बघतोय गोल्डीलॉक्स रिजन. तर इथे जे दाखवलं आहे की तिसऱ्या नंबरला आहे, बरोबर, पृथ्वी तिसऱ्या नंबरला आहे, म्हणजे ती एकदम गोल्डीलॉक्स रिजन मध्ये आहे. तसंच व्हीनस सुद्धा, आधी व्हीनस किंवा मार्स वरती सुद्धा काय असू शकतं, टेम्परेचर जे आहे ते व्हीनसचं का बरं हॉट आहे आपण आधी बघितलं, बिकॉज देर इज लॉट्स ऑफ गॅसेस आहे ना, डेन्स गॅस आहे त्याच्यावरती, म्हणून काय आहे टेम्परेचर खूप सारं हॉट आहे. आणि मार्स वरती तर आपल्याला ऑलरेडी काही गोष्टी सापडलेल्या आहेत, बरोबर. तर पृथ्वी हा एक ऑप्टिमम रिजन आहे. बरं, आता आपण या सूर्यमालेबद्दल बोलतोय म्हणून, पण आपण जे बाकीचे काय म्हणतो, बाकीचे जे प्लॅनेटरी सिस्टीम बघतो किंवा बाकीचे जे सिस्टीम्स बघतो, तर त्याच्यामध्ये कधी कधी असं असू शकतं की स्टार जो आहे आपला, म्हणजे सूर्यासारखा जो दुसरा स्टार आहे त्या सिस्टीम मध्ये, तो खूप मोठा असेल किंवा तो खूप छोटा असेल, किंवा त्याचं टेम्परेचर सूर्यापेक्षा जास्त असेल किंवा त्याचं टेम्परेचर सूर्यापेक्षा कमी असेल. ठीक आहे, तर जशी आपली पृथ्वी तिसऱ्या नंबरला आहे ना गोल्डीलॉक्स रिजन मध्ये, तसंच त्या स्टारच्या, म्हणजे ब्रह्मांडातल्या कुठल्याही स्टारच्या आजूबाजूला जर प्लॅनेट असेल तर ते त्याच्या साईजवर किंवा त्याच्या टेम्परेचरवर डिपेंड करतं. बरोबर बरोबर प्रणव. रेड जायंट स्टार असेल किंवा ब्लू स्टार असेल किंवा कुठलाही लाईफ सायकल मधला स्टार असेल, बरोबर, तर त्याच्या साईज वरती आणि त्याच्या ब्राईटनेस वरती आणि त्याच्या टेम्परेचर वरती आपल्याला समजतं की गोल्डीलॉक्स रिजन कुठे आहे. ठीक आहे, तर तो जो आहे गोल्डीलॉक्स रिजन, तो दुसऱ्या नंबरला पण असू शकतो. ठीक आहे, आता जसं प्लॅनेट सेकंड आपल्याकडे व्हीनस आहे, ठीक आहे, तर त्या दुसऱ्या नंबरला पण असू शकतो किंवा पाचव्या नंबरला पण असू शकतो. इट डिपेंड्स ऑन द साईज अँड टेम्परेचर. ठीक आहे, आय होप की इथपर्यंत समजलंय. समजलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये लिहा, म्हणजे पुढे जायला. व्हेरी नाईस, गुड जॉब. ओके, तर आता आपण काय बघितलं, आपण बघितलं की बिग बँग थिअरी झाली. बिग बँग थिअरीमध्ये खूप सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. त्याच्यामध्ये आपला सूर्य निर्माण झाला. सूर्य निर्माण झाल्यानंतर आपली पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वीचं आपलं कुठलं पोझिशन आहे ते आपण बघितलं, बरोबर. आता त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर की हाऊ वॉज अर्थ फॉर्म, म्हणजे पृथ्वी कशी निर्माण झाली आहे. कोणाला माहित आहे का पृथ्वी कशी निर्माण झाली आहे? ओके, तो दोन पिक्चर्स दिलेले आहेत बरं का. एक यंग अर्थचं पिक्चर दिलेलं आहे आणि एक प्रेझेंट अर्थचं पिक्चर दिलेलं आहे. तर सध्या तरी आपल्याला, ओके, द अर्थ इज द थर्ड नंबर प्लॅनेट. व्हेरी नाईस, गुड जॉब गाईज, थँक्यू फॉर रिस्पॉन्डिंग. ओके, तर प्रेझेंट अर्थ वरती आपल्याला काय दिसतंय, आपल्याला दिसतंय की खूप सगळ्या गोष्टी आहेत है ना. म्हणजे काय आहे, माउंटेन्स आहेत, बरोबर, रिव्हर आहे, त्याच्यानंतर ट्रीज आहेत, खूप सगळे फीचर्स वेगवेगळे आहेत जे आपल्याला आता दिसतात. पण यंग अर्थ तशी होती का?
नाही, यंगर तशी नव्हती. का तर जेव्हा ग्रॅव्हिटेशन फोर्स जेव्हा तो काय होत होता, अट्रॅक्ट होत होता, बरोबर. ग्रॅव्हिटेशन फोर्स जेव्हा अप्लाय होत होता आपलं अर्थ फॉर्म व्हायच्या वेळेस, तर मी ऑलरेडी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की प्लॅनेट कधी असतो, जेव्हा तो एक स्पेरिकल शेप मध्ये असतो, त्याचं एक पर्टिक्युलर साईज असतं, बरोबर. त्याचं एक पर्टिक्युलर काय असतं, एक ऑर्बिट असतं, बरोबर. तेव्हा काय आपण म्हणतो, त्या गोळ्याला किंवा त्या रॉकला आपण प्लॅनेट म्हणतो, बरोबर. मग जेव्हा ग्रॅव्हिटेशन फील्ड ऍक्ट होत होता तेव्हा काय झालं, स्मॉल 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 पहिले क्लस्टर्स असे फॉर्म होत गेले. स्मॉल क्लस्टर्स फॉर्म होत गेल्यानंतर मग तो एक पूर्ण प्लॅनेट म्हणून तयार झाला. पण जेव्हा तो प्लॅनेट म्हणून तयार झाला, व्हेरी नाईस, अर्थ वॉज फॉर्म्ड अबाउट 4.5 बिलियन इयर्स अगो. गुड जॉब. ओके. तर जेव्हा तो फॉर्म झाला तेव्हा इट वॉज अ हॉट बॉल ऑफ फायर. म्हणजे काय होतं, एकदम गरम असं बॉईल होणारा प्लॅनेट होता, ठीक आहे, अर्थ. मग तेव्हा हे पण व्हायचं, तेव्हा काय व्हायचं, तेव्हा खूप सगळे ऍस्ट्रॉइड जे आहेत ते हिट व्हायचे बरं का अर्थला. तो त्याच्यामुळे काय होतं, अजून जे अर्थचं जे सरफेस होतं ते अजून बॉईल व्हायचं है ना. तो टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर खूपच हॉट होतं. मग काही कालांतराने, हो अगदी बरोबर, धूळ आणि वायूचं एकत्रीकरण झालेलं, पण ते खूप गरम होतं, ठीक आहे. तो सरफेस वॉज व्हेरी हॉट. मग काही कालांतराने काय होतं, काय झालेलं की जे जे स्पेस रॉक्स आहेत किंवा जे ऍस्ट्रॉइड्स आहेत ते कमी कमी हे व्हायला लागले, काय म्हणतात त्याला, कमी हिट व्हायला लागले, ठीक आहे, अर्थच्या सरफेसला. मग त्याच्यामुळे काय झालं, स्लोली 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 जो आपल्या पृथ्वीचा जो वरचा जो सरफेस आहे तो हळूहळू काय व्हायला लागला, तो कूल व्हायला लागला, ठीक आहे. मग हळूहळू जसा तो कूल होत गेला तर एका दमाने तर कूल नाही होणार, बरोबर. मग बिकॉज तो एकत्र कूल नाही झाला त्यामुळे मग काय झालं, वेगवेगळे लेयर्स फॉर्म होत गेले, ठीक आहे. अर्थमध्ये तुम्हाला माहितीच असेल की अर्थचे काय आहेत, खूप लेयर्स आहेत, बरोबर. जसं इनर कोर असेल, आउटर कोर असेल, मॅन्टल असेल, है ना. तर ते लेयर्स फॉर्म आहेत. तर पहिले जे आहे ते पहिले बाहेरचं आवरण काय झालं, थंड झालं, बरोबर. आता हे जे आवरण आहे त्या आवरणावर आपण राहतो, ठीक आहे. तर त्याला काय म्हणतात, अर्थ सरफेस, बरोबर. तर अर्थ सरफेस वरती आपण राहतो, विच इज अ सॉलिड, है ना. काय ते सॉलिड आहे, बरोबर. त्याच्या आतमध्ये जी दुसरी आहे, काय म्हणतात त्याला, मॅन्टल, ठीक आहे. तर आपण बघूयात पुढे, हा इथे आहे लेयर्स ऑफ अर्थ, ठीक आहे. तर पहिले काय आहे, अर्थ क्रस्ट, बरोबर. अर्थ क्रस्ट जो आहे तो सर्वात पहिले कूल झाला. त्याच्यानंतर काय आहे, मॅन्टल. तर इथे ना ते पूर्ण सॉलिड आहे ना ते पूर्ण लिक्विड आहे, ठीक आहे. सो द अर्थ मॅन्टल इज व्हॉट समवट इन बिटवीन, आहे का, मध्ये आहे, ठीक आहे. तर अर्थ मॅन्टल. आता अजून एक गोष्ट, टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे काय माहित आहे का, टेक्टॉनिक प्लेट्स कधी ऐकले नाव, पृथ्वीच्याच निगडीत आहे टेक्टॉनिक प्लेट्स. ओके, व्हॉट इज टेक्टॉनिक प्लेट्स. ओके ओके. तर मी सांगते की बिकॉज आपण काय बघतोय आता, बिकॉज आपण बघतोय लेयर्स ऑफ अर्थ, ठीक आहे. तर अर्थक्वेक वगैरे जेव्हा होतो ना तेव्हा काय होतं, लेयर्स, टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे काय, लेयर्स, ठीक आहे. तर मॅन्टल मध्ये म्हणजे अर्थचं जे आपलं सेकंड लेयर आहे ना, मॅन्टल, ठीक आहे. तर ते मॅन्टल काय आहे, ना पूर्ण सॉलिड आहे ना पूर्ण लिक्विड आहे, ते मध्ये आहे, बरोबर. इट्स काइंड ऑफ लाईक अ लिक्विडिश काइंड ऑफ लावा, ठीक आहे. मग काय होतं, अर्थक्वेकच्या टाइमला आहे ना हे प्लेट्स सरकतात, ठीक आहे. काय होतं, प्लेट्स सरकतात, तर त्याला म्हणतात टेक्टॉनिक प्लेट्स, ठीक आहे. तर त्याच्यानंतर काय आहे, आउटर कोर आहे आणि सगळ्यात आतमध्ये काय आहे, आपलं इनर कोर आहे, ठीक आहे. हो, लेयर्स पोझिशन चेंज, व्हेरी नाईस व्हेरी नाईस. मग हे आहेत सगळे काय, लेयर्स ऑफ अर्थ. बरं, मग आता आपण काय बघतोय, लेयर्स ऑफ अर्थ पर्यंत तर आपण आलोय, ठीक आहे. मग आता काय झालं, सर्वात पहिले जे पृथ्वी जी निर्माण झाली त्याच्यावरती पाणी वगैरे आलं असेल, है ना.
पाणी कसं आलं असेल त्याच्यावरती, असे खूप सगळे थिअरीज आहेत बरं का. तर त्या थिअरीज पैकी एक थिअरी अशी आहे की जे स्पेस रॉक्स आहेत किंवा जे ऍस्ट्रॉइड्स आहेत जे पृथ्वीला ऑलरेडी काय होत होते, हिट होत होते, तर त्या ऍस्ट्रॉइड्स मध्ये ऑलरेडी काही काही गोष्टी होत्या, त्याच्यापैकी पाणी किंवा बाकीच्या गोष्टी सुद्धा त्या आल्या असतील. ठीक आहे, तर 2 थिअरीज आहेत बरं का की जीव कसा निर्माण झाला. बरोबर, वॉटर इज ओल्डर दॅन अर्थ. येस, का वाय वॉटर इज ओल्डर दॅन अर्थ? बिकॉज कदाचित कुठल्याही ऍस्ट्रॉइड वरती ते जे आहेत त्या गोष्टी ज्या आहेत त्या असू शकतात, आणि त्या गोष्टी काय होतील, जर समजा ऍस्ट्रॉइड तो जर हिट झाला अर्थला, तर हिट झाल्यानंतर काय होईल, तिकडे पण त्या गोष्टी फॉर्म होते. ठीक आहे, तर हे आपण काय बघितले, लेयर्स ऑफ अर्थ. ठीक आहे, बट वाय इज अर्थ सो स्पेशल, आहे की नाही? तर अर्थ इज द ओनली प्लॅनेट वी नो की ज्याच्यावर लाईफ आहे. बरोबर, लाईफ आहे म्हणजे काय, प्लांट्स आहेत, त्याच्यानंतर एनिमल्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, पाण्यामध्ये वी हॅव अँफिबियन्स, बरोबर, वी हॅव ह्युमन बिंग्स. तर का आहेत? ओके, तर स्पेशल का आहे अर्थ? बिकॉज इट हॅज लिक्विड वॉटर. किती टक्के आहे बरं पाणी पृथ्वीवर? हाऊ मच इज द पर्सेंटेज ऑफ वॉटर? पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे? ओके, 71. Okay, so 70% of Earth is covered with water. 70 to 75%. ठीक आहे, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर अर्थ काय आहे, लिक्विड फॉर्म आहे, आणि फिशेस किंवा टर्टल्स किंवा असे खूप सगळ्या गोष्टी, खूप सगळे एनिमल्स आहेत जे काय आहेत, जे पाण्यामध्ये पण राहतात. बरोबर, आणि आधी असंच म्हटले होते की जर का इव्हॉल्युशन होतंय, ठीक आहे, इव्हॉल्युशन होतंय, तर ते इव्हॉल्युशन कशापासून झालं, तर पाण्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स वरून ते इव्हॉल्युशन झालं असं सुद्धा गृहीत धरतात. ओके नाही, इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. त्याच्यानंतर पुढे बघायला गेलो तर काय, अर्थ हॅज अटमॉस्फिअर. बरोबर, तर अर्थ हॅज अटमॉस्फिअर, तर याचा अर्थ काय की अटमॉस्फिअर आहे म्हणजे काय आहे, एअर आहे. बरोबर, तर ते एअर मध्ये काय आहे, वेगवेगळे एलिमेंट्स अजून आहेत. बरोबर, नायट्रोजन आहे आपल्याकडे, कार्बन डायऑक्साइड आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे काय आहे, ऑक्सिजन आहे. तर ऑल ऑफ दिस विल फॉर्म व्हॉट, ऍटमॉस्फिअर. बरोबर, मग त्या ऍटमॉस्फिअरचे वेगवेगळे लेयर्स आहेत. ठीक आहे, तर आता ते लेयर्स कुठले कुठले आहेत, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. ठीक आहे, हे सगळे लेयर्स आहेत. ठीक आहे, तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट काढा, लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. ठीक आहे, तर आता ट्रोपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअरच्या मध्ये एक लेअर आहे, दॅट इज ओझोन लेअर. बरोबर, इट इज अ प्रोटेक्टिव्ह लेअर आहे ना, प्रोटेक्टिव्ह लेअर आहे ते अर्थच्या आजूबाजूला. आणि 2 गोष्टी आपण बघतोय, एक गोष्ट आपण बघतोय ज्याला म्हटलंय कार्बन लाईन. कार्बन लाईन ऐकलंय का? कार्बन लाईन, व्हॉट इज कार्बन लाईन? काय आहे बरं कार्बन लाईन? ओके ओके, तर कार्बन लाईन म्हणजे काय की कार्बन लाईन च्या पुढे स्पेस सुरू होतो. ठीक आहे, कार्बन लाईनच्या आतपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त जे आहे ऍटमॉस्फिअरचा भाग भेटतो. ठीक आहे, येस, व्हेरी नाईस स्टेज, स्पेस स्टार्ट्स फ्रॉम इट. गुड जॉब. ओके, गुड जॉब एव्हरीवन, थँक्यू फॉर रिस्पॉन्डिंग. ठीक आहे, तर कार्बन लाईन जे आहे त्या कार्बन लाईनच्या वर पासून काय सुरू होतो, आपला स्पेस सुरू होतो. ठीक आहे, तर कार्बन लाईन मध्ये जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतं ना, ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स ते मायक्रो ग्रॅव्हिटी असतं. ठीक आहे, खूप मायक्रो ग्रॅव्हिटी असतं. आणि थर्मोस्फिअर, एक्झोस्फिअर आणि मेझोस्फिअर मधनच आपल्याला काय दिसतो, ऑरोराज दिसतात. ठीक आहे, आता ऑरोराज बद्दल आपण बोलूया थोड्या वेळाने. तर प्लेन्स वगैरे जे आहेत ते आपले ट्रोपोस्फिअर मध्ये फिरतात. ठीक आहे, मिटिओर शावर्स वगैरे जे आहेत ते आपले या थर्मोस्फिअर, मेझोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअरच्या एरियामध्ये आपल्याला दिसतात. ठीक आहे, मिटिओर शावर्स. ओके, तर अर्थ वरती काय आहे, ऍटमॉस्फिअर आहे. पहिले तर वी हॅव लिक्विड वॉटर, देन वी हॅव ऍटमॉस्फिअर. मग काय आहे आपल्याकडे, मिनरल्स आहेत.
बरोबर. कुठले कुठले मिनरल्स आहेत बरं? सांगू शकाल का कुठले कुठले मिनरल्स असतात? आयर्न, कोल, ओके, आयर्न, गुड जॉब. कॉपर, गोल्ड, व्हेरी नाईस, गुड जॉब. हो, तर आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे सॉइल आहे बरोबर, आणि त्या सॉइल मध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स आहेत. आता ते जे मिनरल्स आहेत ते फक्त आपण एक्सकेव्हेशन करून काढत नाही, तर आपण काय करतो, आता फॉर एक्झाम्पल आपण जे ट्रीज उगवतो बरोबर, तर काही काही भाज्यांमध्ये वेगवेगळे मिनरल्स असतात बरोबर, तर ते कुठून येतात, ते सॉइल मधूनच येतात बरोबर. त्याच्यानंतर पाण्यामध्ये सुद्धा काही मिनरल्स असतात, ते कुठून येतात, तेही आपल्याला पृथ्वीच देते बरोबर. मग जे वेगवेगळे जे मिनरल्स असतात ते कदाचित आपल्या लाईफसाठी फार इम्पॉर्टंट असतात, ते कुठून येत आहेत, सॉइल मधून येतात बरं का. 3 गोष्टी आपण बघितल्या, एक म्हणजे पाणी, एक म्हणजे ऍटमॉस्फिअर, एक म्हणजे सॉइल. ओके, 3 गोष्टी बघितल्या आतापर्यंत. त्यानंतर तर आता मेन गोष्ट आपण जी आहे ती बघतोय, जी आहे व्हेरी नाईस, फ्युएल. हो, फ्युएल कशापासून तयार होतो, फॉसिल्स पासून तयार होतो ना. व्हेरी नाईस, फ्युएल. ओके, तो अर्थ इज अ व्हॉट, अर्थ इज अ गुड मॅग्नेट. मॅग्नेट म्हणजे काय, की एक मॅग्नेटिक फील्ड आहे, ठीक आहे. तर आपण मॅग्नेट तर बघितलंच असेल बरोबर, तर मॅग्नेट वरती काय असतं, 2 पोल्स असतात, हो की नाही. तर एक नॉर्थ पोल असतो आणि एक साऊथ पोल असतो. नॉर्मल तुम्ही लोहचुंबक जर बघितलं असेल तर त्याच्यावरती एक नॉर्थ पोल असतो आणि एक साऊथ पोल असतो. तर तो जो नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे त्याच्यावरती जर आपण आयर्न फिलिंग्स टाकल्या, म्हणजे लोह टाकलं, तर ते कशा लाईन्स फॉर्म होतात, अशा सेमी सर्क्युलर लाईन्स फॉर्म होतात बरोबर, सेमी सर्क्युलर लाईन्स फॉर्म होतात. मग सेम वे आपली जी पृथ्वी आहे, दॅट पृथ्वी और द अर्थ ऍक्ट्स एज वन बिग मॅग्नेट, ठीक आहे, एक मोठं मॅग्नेट म्हणून काम करतं. आणि त्याच्या आजूबाजूला काय आहेत, आजूबाजूला सगळे मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन्स असं म्हणतात त्याला, ठीक आहे. सो ते मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन्स आहेत. मग आता आपण पुढच्या सेशन मध्ये तर बघणारच आहोत सोलर स्टॉर्म बद्दल किंवा सन आणि सनच्या फीचर्स बद्दल, पण थोडक्यात सांगायचं झालं तर काही वर्ष जे आहे पृथ्वी म्हणजे सूर्याची जी ऍक्टिव्हिटी आहे ना ती खूप वाढते बरं का, आणि काही वर्ष ती जी ऍक्टिव्हिटी आहे ती कमी होते, ठीक आहे. गिव्ह मी अ मिनिट गाईज, 1 मिनिट द्या मला. ओके, सो मी सांगत होते की अर्थ जे आहे ना ते एक मोठं मॅग्नेट म्हणून फॉर्म होतं, ठीक आहे. मग आता सूर्याचे जे खूप मोठे मोठे जे ऍक्टिव्हिटीज असतात, जसं की सोलर स्टॉर्म येतो एखादा खूप, तर मग सोलर स्टॉर्म आल्यानंतर काय होतं, जे अर्थचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला डेव्हिएट करतं. डेव्हिएट करतं म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता अनॉलॉजी सांगायची झाली तर सोप्या भाषेत, ज्यांना कळलं नसेल त्यांच्यासाठी, आपण रस्त्यावरून गाडी घेऊन चाललोय आणि एक खूप मोठा खड्डा आलाय, तर आपण काय करतो, आपण टर्न घेऊन जातो बरोबर. तर तसंच आता तिथे काही फोर्स नाहीये बरोबर, पण इथे फोर्स आहे, ठीक आहे. इथे कसला फोर्स आहे, मॅग्नेटिक फील्डचा फोर्स आहे. त्यामुळे मग काय होतं, ते जे सोलार स्टॉर्म आहे तो सोलार स्टॉर्म काय होतो, असा डेव्हिएट होऊन मग पुढे निघून जातो आणि अर्थवर त्याचा काही इफेक्ट होत नाही, ठीक आहे. पण एक इफेक्ट होतो अर्थ वरती ज्याला म्हणतात ऑरोराज, ठीक आहे. ऑरोराज काय असतात, की जेव्हा आपलं अर्थचं मॅग्नेटिक फील्ड आणि ऍटमॉस्फिअर सूर्याचे जे सोलार स्टॉर्म येत असतं त्याच्याबरोबर जेव्हा ते इंटरॅक्शन होतं ना, तर तेव्हा काय होतं, तेव्हा ग्रीनिश असे, ग्रीनिश ब्लूइश कलरचे काय होतात, लेयर्स असे आपल्याला स्काय मध्ये दिसतात, ठीक आहे. तर त्याला म्हणतात ऑरोरास. तर सेशनच्या एंडिंगला मी तुम्हाला दाखवेल की ऑरोरास कसे दिसतात. ओके, ना नेक्स्ट थिंग इज व्हॉट, मोशन ऑफ द अर्थ, है ना. तर मागच्या वेळेस सेशन मध्ये कोणीतरी विचारलं होतं की जेव्हा पृथ्वी गोल फिरत असते तेव्हा काय होतं, अर्धा दिवस आणि अर्धी रात्र असं का दिसतं बरोबर, असं कोणीतरी विचारलं होतं, माझ्या लक्षात आहे. तर पृथ्वीचं जे रोटेशन आहे
म्हणजे जी स्वतःभोवती जर पृथ्वी फिरत असेल है ना, पृथ्वी फिरत असेल तर त्याला स्वतःभोवती काय म्हणतात, रोटेशन. आणि किती वेळ लागतो, 24 तास लागतात, बरोबर. आणि रिव्होल्युशन, रिव्होल्युशन म्हणजे काय, सनच्या आजूबाजूला फिरते. येस, व्हेरी नाईस. ऑरोराज जे आहेत ते कुठे फॉर्म होतात, पोल्सला फॉर्म होतात, ठीक आहे. आणि जर सूर्याची ऍक्टिव्हिटी जर खूप जास्त असेल तर ते ऑरोराज दुसऱ्या एरियाज मध्ये पण फॉर्म होऊ शकतात, ठीक आहे. जसे की मागचा जो वर्ष आहे, मागचा वर्ष आणि हा वर्ष काय आहे की ऑरोराज खूप जास्त बघायला भेटतात आपल्याला. का, कारण सनचा ऍक्टिव्हिटी जे आहे ते खूप जास्त आहे. ओके. मग रिव्हॉल्युशन जे होतं ते किती होतं, 365 डेज. मग आता जे मोशन आहे ते मोशन होतंय, पण आता फॉर एक्झाम्पल जर आपण असं फिरवतोय, ठीक आहे, आता हा माझा पेन आहे, रोटेट होतोय, बरोबर. आणि रोटेट आणि रिव्हॉल्युशन होतंय, ठीक आहे. आपल्याला हे तर कळलं की अर्धा जे प्रकाशात आहे पृथ्वी त्याच्यावरती दिवस फॉर्म होतोय आणि अर्धी जी अंधारात आहे त्याच्यावरती रात्र फॉर्म होतोय, ठीक आहे. मग हे तर आपलं कन्फर्म झालं. पण आपण फक्त रिव्होल्युशन केलं तर बाकीच्या गोष्टी होईल का, नाही. तर आपल्याला काय पाहिजे, वी नीड अ लिटिल बिट टिल्ट, ठीक आहे. तर 23.5 एक्सिसचा आपल्याला काय पाहिजे, टिल्ट पाहिजे. टिल्ट का पाहिजे, कारण जेव्हा पृथ्वी टिल्ट असेल त्याच वेळी आपल्याला काय होईल, सीझन्स फॉर्म होतील, ठीक आहे. काय होतील, सीझन्स फॉर्म होतील. ओके. नाव मुव्हिंग फॉरवर्ड, तर आपल्या पृथ्वीवरती काय काय आहेत, तर आपल्या पृथ्वीवरती आहेत माउंटन्स, फॉरेस्ट, डेझर्ट्स, ठीक आहे, रिव्हर्स, ग्लेशियर्स, लेक, सीज अँड ओशन्स, ठीक आहे. हे सगळे काय आहेत, फीचर्स आहेत, बरोबर. येस. सो हा, कोणीतरी मगाशी म्हटलं की लीप इयर आणि नॉर्मल इयर आहे ना, 365 डेज ऑफ इयर आणि काय म्हणतात 366 डेज ऑफ लीप इयर, बरोबर. तर आपलं जे रिव्हॉल्युशन आहे ना, त्या रिव्हॉल्युशन व्हायला 365 डेज आणि 6 आवर्स लागतात. किती, 365 डेज आणि 6 तास. मग ते 6 तास, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, ठीक आहे. सो मग तो 24 तास 4 वर्षातनं एकदा काय होतं, 366 डेज फॉर्म होतात, ठीक आहे. ओके. नाव हे सगळे काय आहेत, फीचर्स ऑफ द अर्थ आहेत. म्हणजे अर्थ वरती हे वेगवेगळे फीचर्स आपल्याला काय भेटतायत, जनरेट होत आहेत, ठीक आहे. आता आपण सगळं बघितलं. ओके. काय बघितलं आपण, की अर्थ जे आहे ते कसं फॉर्म झालं, काय काय होतंय, सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. पण आता सध्या तरी काय कंडिशन आहे त्या बघू, ठीक आहे. तर 4 गोष्टी सध्या तरी होत आहेत. एक म्हणजे डिफॉरेस्टेशन होत आहे, पॉल्युशन होत आहे, खूप सगळं गार्बेज आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, ठीक आहे. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय, की आपण काय करतोय, आपल्या सोयीसाठी खूप झाडं काय करतोय, आपण खूप झाडं कट करतोय, ठीक आहे. तर आपण वूडचा जे इस्तेमाल आहे ते आपण काय करतोय, खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी करतोय, बरोबर. तर झाडे कापतोय आपण. प्लस आपलं जे आहे काय म्हणतात, पॉप्युलेशन खूप वाढतंय, त्यामुळे मग आपल्याला राहायला जागा सुद्धा पाहिजे. त्यासाठी पण कधी कधी आपण काय करतो, फॉरेस्ट कापतो, बरोबर, जंगल तोड, वृक्ष तोड. व्हेरी नाईस. हो. तर खूप जास्त जर आपण डिफॉरेस्टेशन केलं तर काय होईल, पाऊस पडणं कमी होईल, ठीक आहे. जर पाऊस पडणं कमी होईल तर मग काय होईल, पाणी जे आहे ते कमी होईल. पाणी कमी झालं तर काय होईल, आपलं मेन जे गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपण जगतोय, एक्झॅक्टली, इफेक्ट ऑन फूड चेंज, फूड चेन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि काय होत आहे, वेदरचे खूप सगळे चेंजेस होत आहेत, बरोबर. ऑक्सिजनची कमी होईल. गुड जॉब, गुड जॉब. तर या सगळ्या गोष्टी होत आहेत. देन पॉल्युशन जे आहे ते फार वाढत आहे. पॉल्युशन फार वाढलं तर काय होईल, कार्बन डायऑक्साईड जे आहे ते खूप जास्त वाढेल, बरोबर. कार्बन डायऑक्साईड खूप जास्त वाढलं तर ग्रीन हाऊस इफेक्ट्स पण होतील, है ना. इंडस्ट्रियल एरिया खूप जास्त वाढतोय तर वेदर आणि क्लायमेट वरती इफेक्ट होणारच आहे. प्लस जे ऑक्सिजन आहे ते काय होईल, ते कमी होईल. आणि खूप जास्त गार्बेज पण झालेला आहे, बरोबर. आपण काय करतोय, प्लास्टिकचा वापर जास्तीत जास्त करतोय. प्लास्टिक जे काय आहे ते प्लास्टिक हे नाही होत, काय म्हणतात,
काय शब्द आहे बरं त्याला, प्लास्टिक जे आहे ते गार्बेज जे आहे ते एक वेगळ्या प्रकारचं गार्बेज आहे, त्याचं डिकम्पोजिशन नाही होत. बरोबर, व्हेरी नाईस. डिकम्पोजिशन नाही होत, इट इज नॉन डिग्रेडेबल. गुड जॉब. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ते सगळ्या आपण कमी केल्या पाहिजेत. आणि इन द एंड ग्लोबल वॉर्मिंग फार वाढतंय. बरोबर, म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट जे आहेत ते खूप वाढतायत. त्याच्यामुळे काय होतंय, ग्लेशियर्स जे आहेत, ग्लेशियर म्हणजे काय, बर्फ, तो सगळा बर्फ जो आहे तो वितळतोय. आणि बर्फ वितळल्यामुळे काय होईल, जे पाण्याची पातळी आहे ती पाण्याची पातळी फार वाढेल. आणि वाढल्यानंतर तर काय होईल, सुनामी यायचे चान्सेस आहेत. ओके, तर आपण असे काय अर्थला काय करतोय, आपण असं हार्म करतोय. तर या गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत, आपल्या आपल्या पातळीवर आपण टाळल्या पाहिजेत. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढे जाऊन आपण काय बघतोय की व्हॉट मेक्स अर्थ डिफरंट दॅन अदर प्लॅनेट्स. म्हणजे काय की आता पृथ्वी आपली एका बाजूला आहे आणि वेगवेगळे प्लॅनेट्स आता आपण बघूयात. ठीक आहे, तो अर्थ वरती काय आहे, लिक्विड पाणी आहे, ऍटमॉस्फिअर आहे, सॉइल मध्ये न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स आहेत. त्याच्यानंतर काय आहे, परफेक्ट टेम्परेचर आहे. ठीक आहे, आणि मॅग्नेटिक फील्ड आहे. बरोबर, मॅग्नेटिक फील्ड आहे टू प्रोटेक्ट फ्रॉम सन. पण मर्क्युरीची काय आहे, मर्क्युरी इज अ स्मॉलेस्ट प्लॅनेट. बरोबर, मर्क्युरीवरती काहीच ऍटमॉस्फिअर नाहीये. मर्क्युरीवरती ऍटमॉस्फिअर नाहीये किंवा हे नाहीये, काय म्हणतात, खूप वीक मॅग्नेटिक फील्ड आहे. त्याच्यामुळे काय होतं, ऍटमॉस्फिअरच नाहीये, त्याच्यामुळे मग खूप सगळे जे रॉक्स आहेत ते रॉक्स त्याला बॉम्बार्ड करत राहतात, म्हणजे हिट होत राहतात. आणि त्याच्यामुळे मर्क्युरीचा जो सरफेस आहे तो खूप क्रेटरनी भरलेला आहे. ठीक आहे, काय आहे, तो खूप क्रेटरनी भरलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ग्राउंड आहे मर्क्युरीवरती, पण त्याच्यावर न्यूट्रिएंट्सच नाहीयेत. म्हणजे आपल्याला काय लागतं, मिनरल्स लागतात. बरोबर, तर ते मिनरल्स नाहीयेत. आणि खूप इट इज व्हेरी क्लोज ना, फर्स्ट प्लॅनेट आहे की नाही, सूर्यमालेतला आपला पहिला ग्रह आहे, म्हणून तो खूप हॉट आहे. आणि त्याच्यामुळे इट इज नॉट पॉसिबल की त्याच्यावरती लाईफ असेल. ठीक आहे, सेकंड प्लॅनेट इज व्हीनस. व्हीनस वरती काय आहे, लिक्विड वॉटर नाही आहे. त्याच्यावरती ऍटमॉस्फिअर आहे, पण खूप हार्मफुल गॅसेस आहेत, जे की आपल्या लाईफसाठी दे आर नॉट गुड. ठीक आहे, त्याच्यानंतर खूप सगळे व्होल्केनोज प्रेझेंट आहेत, है ना, खूप सगळे व्होल्केनोज प्रेझेंट आहेत आणि खूप हॉट आहे तो प्लॅनेट, त्याच्यामुळे नाही होऊ शकत. व्हीनस वरती काय आहे, अजून एक गोष्ट, मॅग्नेटिक फील्ड अजिबातच नाहीये. आपल्याला जगायसाठी काय लागतंय, मॅग्नेटिक फील्ड लागतोय. मॅग्नेटिक फील्ड का लागतोय आपल्याला, का तर आपण सूर्याचे जे काय म्हणतात, सोलर जे स्टॉर्म आहे त्याला डिफ्लेक्ट करायला आपल्याला काय लागणार आहे, मॅग्नेटिक फील्ड लागणार आहे. प्लस त्याचं रोटेशन 243 डेज आहे. ठीक आहे, व्हीनसचं रोटेशन काय आहे, 243 डेज. आणि आपलं काय आहे, 365. बरोबर, जवळ आहे बट स्टील इट टेक्स व्हेरी लॉंग. रोटेशन म्हटलंय बरं का, रोटेशन, आपलं रोटेशन काय आहे, 1 डे. रिव्हॉल्युशन काय आहे, 365 डेज. तर 1 डेचं रोटेशन इज व्हेरी लॉंग. मग समजा तुम्ही जर व्हीनस वरती आहात आणि व्हीनस रोटेट व्हायला सुरू होते, तर तो रोटेशनच 243 डेज मध्ये होईल. तर आपण जगणं शक्य आहे का, नाही. ठीक आहे, त्यानंतर मार्स वरती काय आहे, आईस आहे, पण लिक्विड वॉटर नाहीये. मी जसं सांगितलं तुम्हाला की गोल्डीलॉक रिजन जे असतं त्या रिजन मध्ये काय असतं की ना ते खूप कोल्ड आहे की आईस फॉर्म होईल, ना ते खूप हॉट आहे की पूर्ण लिक्विड फॉर्म होईल. बरोबर, पण मार्स वरती काय आहे, आईस आहे. ठीक आहे, पण लिक्विड वॉटर नाहीये आणि खूप थिन अटमॉस्फिअर आहे आणि लोह आहे. ठीक आहे, पण ते कोल्ड आहे अर्थ पेक्षा, त्यामुळे आपण तिकडेही जगू शकत नाही कंपॅरिझन जर केलं तर. ठीक आहे, मार्स वरती आपल्याला काय, मॅग्नेटिक फील्ड पण नाहीये. येस, व्हेरी नाईस, आईस प्लॅनेट. देन बाकीचे जे हे आहेत, काय म्हणतात, बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत ते प्लॅनेट्स बघायचे झाले तर सगळे काय आहेत, गॅस प्लॅनेट आहेत. बरोबर, आणि त्यांच्यावरती आपल्याला काय भेटतंय, लिक्विड वॉटर नाहीये. ठीक आहे, लिक्विड वॉटर नाहीये, ऍटमॉस्फिअर खूप थिक आहे, पण मोस्टली काय आहे त्याच्यावरती, हायड्रोजन आणि हिलियम हे दोनच आहेत. व्हेरी व्हेरी कोल्ड. येस, दे आर व्हेरी कोल्ड, आईस प्लॅनेट्स. गुड जॉब.
आणि सरफेसच नाहीये मुळात, हो की नाही? काय ते गॅस जायंट्स आहेत ना. आपण स्टार्टिंगला बघितलं की कसं फॉर्म होतं, हे की नाही, कसं फॉर्म झाले प्लॅनेट्स. तर आपण काय बघितलं की मधले जे प्लॅनेट्स आहेत तिथे सॉलिड रॉक्स जे आहेत ते खूप होते, पण बाकीचे जे बाहेर जे आहेत ते काय होते, तिथे गॅसेस होते. मग म्हणून ते जे प्लॅनेट्स फॉर्म झाले ते पण गॅसच होते आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती सरफेस नाहीये. व्हेरी कोल्ड प्लॅनेट्स, पण यांचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्ड खूप स्ट्रॉंग आहे. आता समजा एखाद्या प्लॅनेटवरती जर मॅग्नेटिक फील्ड किंवा ग्रॅव्हिटेशन फील्ड जर खूप स्ट्रॉंग असेल तर आपण तिथे राहू शकू का? काय वाटतं, आपण तिथे राहू शकू का? नो, नो, आपण नाही राहू शकत. बरोबर, का नाही राहू शकत? आता फन फॅक्ट, ठीक आहे, असे पण काही प्लॅनेट्स आहेत की जे प्लॅनेट्स म्हणजे पृथ्वीसारखे आहेत बरं का, पण ते पृथ्वीसारखे जे प्लॅनेट्स आहेत त्यांचं कदाचित ग्रॅव्हिटेशन फील्ड खूप जास्त आहे, ठीक आहे. तर ग्रॅव्हिटेशन फील्ड खूप जास्त असल्यामुळे आपल्याला दुप्पट काय करावं लागेल, दुप्पट फोर्स द्यावा लागेल तिथे चालायसाठी किंवा पळायसाठी सुद्धा, ठीक आहे. तर ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात जेव्हा आपण काय करतो, जेव्हा आपण जे अर्थ सारखे प्लॅनेट्स आहेत ते अर्थ सारखे प्लॅनेट्स जेव्हा आपण शोधतो, ठीक आहे. तर आता पुढे काय बघूयात, अर्थ इज ट्रुली अ स्पेशल प्लॅनेट, ठीक आहे. तर मी स्क्रीन शेअर थांबवते आता आणि मेन ह्याच्यावर येते. ओके, तर आता आपण थोडंसं डिस्कशन करूयात, ठीक आहे. मग एक गोष्ट सांगितली मी तुम्हाला, ठीक आहे, पॅन्सपर्मिया सांगितलं मी तुम्हाला. पॅन्सपर्मिया म्हणजे काय, लिहून घ्यावं तर, ठीक आहे, PANSPERMIA, ठीक आहे. पॅन्सपर्मिया हा जो शब्द आहे, हा शब्द म्हणजे काय की कुठल्याही ऍस्ट्रॉइड, ओके रिपीट करू, ठीक आहे. एक काम करते मी, चॅट मध्ये लिहिते म्हणजे सोपं पडेल, है ना. ठीक आहे, तर एक मिनिट पिन करून ठेवते मेसेज. येस, है ना. तर पॅन्सपर्मिया म्हणजे काय की कुठल्याही ऍस्ट्रॉइड वरती जर समजा कुठला एलिमेंट असेल, तर आता मेन गोष्ट सांगायची झाली तर एलिमेंट कुठले कुठले इम्पॉर्टंट आहेत लाईफसाठी, ठीक आहे. कुठले कुठले एलिमेंट्स इम्पॉर्टंट आहेत की नायट्रोजन हवाय, ऑक्सिजन हवाय, फॉस्फरस हवाय, है ना, अमायनो ऍसिड्स हवेत, म्हणजे नायट्रोजनचे वेगवेगळे नायट्रोजन बरोबर जे कंबाईन होऊन जे ऍसिड्स बनतात ते हवाय, बरोबर. हायड्रोजन हवाय, ऑक्सिजन हवाय, नायट्रोजन हवाय, फॉस्फरस हवाय, ठीक आहे. हे सगळे जे एलिमेंट्स आहेत, हो बरोबर, H2O, कार्बन, बरोबर, कार्बन इज द मेन थिंग, गुड जॉब. कार्बन इज व्हॉट, द बॅकबोन ऑफ एव्हरीथिंग, है ना. तर कार्बन तर हवाच आहे. तर हे सगळे जे एलिमेंट्स आहेत, हे सगळे एलिमेंट्स किंवा पाणी सुद्धा जर दुसऱ्या कुठल्याही ऍस्ट्रॉइड वरती जर असेल आणि ते जर हिट करत असेल अर्थ वरती, तर तिथून काय होईल, तिथून जीव येईल, ठीक आहे, एखाद्या प्लॅनेटवरती किंवा आपल्याच प्लॅनेटवरती, आपण असं गृहीत धरूयात, ठीक आहे. त्यानंतर दुसरी जी थिअरी आहे ती दुसरी थिअरी आहे अबायोजेनेसिस, ठीक आहे. अबायोजेनेसिस, अबायोजेनेसिस म्हणजे काय की आपण जसं म्हणतोय की ऑलरेडी लाईफ कुठल्या तरी ऍस्ट्रॉइड वरती असेल आणि ती आली असेल, ठीक आहे, डायरेक्ट आली असेल इन द फॉर्म ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ठीक आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे झालं पॅन्सपर्मिया, म्हणजे लाईफ दुसरीकडून आली आहे. पण अबायोजेनेसिस म्हणजे काय, आता आपण जे एलिमेंट्स बघितले आता, ठीक आहे, ते एलिमेंट जे आहेत ते एकमेकांना जोडून 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 त्याचे रिॲक्शन फॉर्म होऊन मग काय होतं, रिॲक्शन फॉर्म होऊन एक गोष्ट तयार होते, ठीक आहे. म्हणजे एक असं स्ट्रक्चर तयार होतं, केमिकल स्ट्रक्चर असं तयार होतं, ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल जे असतील कार्बोहायड्रेट्स असेल, व्हेरी नाईस, जसं की ऍटम, ऍटम
जे आहे आता ऍटम आपण कसं बघतो, केमिकली आपण ऍटम बघतो बरोबर. मग जसं की लिपिड्स आहेत, अमायनो ऍसिड आहेत किंवा कार्बोहायड्रेट आहे है ना, जसं की शुगर फॉर्म मध्ये. तर हे सगळं तयार होतं आणि मग त्याच्यानंतर जे आहे काय फॉर्म होईल, मग त्याच्यानंतर RNA फॉर्म होईल पहिले, मग DNA फॉर्म होईल बरोबर. मग अशा सगळ्या गोष्टी करत एक पृथ्वीवरती काय आलंय, जीव आलाय बरोबर. मग आपण आज काय काय बघितलं, आज बघितलं की पृथ्वी जी आहे ती कशी फॉर्म झाली, बिग बँग थेअरी बद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन बघितलं है ना, त्याच्यानंतर फीचर्स बघितले. तर आता आपण मी काय करणार आहे, मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका याच्यावरती. सो टुडेज ऍक्टिव्हिटी, ठीक आहे, टुडेज ऍक्टिव्हिटी इज आपण बघणार आहोत वेगवेगळे फीचर्स, ठीक आहे, अर्थचे काय काय फीचर्स आहेत ते आपण बघणार आहोत. आता अर्थचे फीचर्स काय काय आहेत सांगा बरं. अर्थचे फीचर्स एकदम वेगळे डिस्टिंक्ट फीचर्स. माउंटेन, व्हेरी नाईस. एक आलाय माउंटेन. फक्त माउंटेन्सच आहेत का, अजून दुसरं काय आहे का? सी, व्हेरी नाईस. सी, अजून रिव्हर्स, लेक्स, ओशन्स. ओके ओके. ऑल राईट. तर आता आपण जे बघत आहोत ना स्क्रीनवरती सध्या तरी, तर स्क्रीनवरती काय आहे, इट इज वन वेबसाईट, जी मी वेबसाईट तुम्हाला देणार आहे, ठीक आहे. वेबसाईट तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती भेटून जाईल. तर याला म्हणतात गुगल अर्थ कॅम्प. गुगल अर्थ ऐकलं असेल है ना. तर आता मी जेव्हा तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की जे एअर पोल्युशन आहे, जे एअर पोल्युशन खूप कमी असेल तर आपल्याला काय दिसतो, मिल्की वेचा आर्म दिसतो बरोबर, असं सांगितलं होतं मी तुम्हाला, लक्षात आहे का सगळ्यांच्या? तर सेम हे जे दिसतंय ना, एक मिनिट, ओके. सो दॅट वॉज मिल्की वे आर्म, ठीक आहे. ऑल राईट. तर आपण आता फीचर्स बघणार आहोत. फीचर्स मध्ये टाईप करूया, ठीक आहे. व्हेरी नाईस. सी, लेक, माउंटन्स. तर आपण फर्स्ट टाईप करणार आहोत माउंट एव्हरेस्ट, EVEREST. ओके, माउंट एव्हरेस्ट. फॉरेस्ट, व्हेरी नाईस, फॉरेस्ट, गुड जॉब. तर माउंट एव्हरेस्ट वरती इफ वी गो है ना, तर गेल्यावर आपल्याला काय दिसणार आहे, सी, दिस इज हाऊ माउंट एव्हरेस्ट लुक, ठीक आहे. तर आता या गुगल अर्थ वरती मी ह्या आयकॉन वरती क्लिक करते, ओके, जिथे माणसाचे चित्र आहे, ठीक आहे. मी जर तिथे क्लिक केलं तर तिथे क्लिक केल्यानंतर इथे जो ब्लू कलरचा छोटा सर्कल दिसतोय ना, त्या सर्कल वरती जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा आपण त्या पीक वरती जाऊ, ठीक आहे. सी, दिस इज हाऊ माउंट एव्हरेस्ट लुक्स लाईक, ठीक आहे. माउंट एव्हरेस्ट असं दिसतं, ओके. दिस इज द फर्स्ट फीचर, ठीक आहे. पहिलं फीचर माउंट एव्हरेस्ट म्हणजे माउंटन्स, ठीक आहे. माउंटन्स असे दिसतात. हे तुम्ही तुमचं घर सुद्धा बघू शकता बरं का याच्यावरती, गुगल अर्थ वरती. त्याच्यानंतर आपण बघूयात फॉरेस्ट, व्हेरी नाईस, रॉक्स. फॉरेस्ट आपण बघूयात. तर फॉरेस्ट आपण कुठलं बघूयात, अमेझॉन फॉरेस्ट टाकूयात, ठीक आहे. अमेझॉन फॉरेस्ट, अमेझॉन फॉरेस्ट आपण टाकलं तर परत झूम आउट होतं, ते झूम आउट झाल्यानंतर आपल्याला अमेझॉन रेन फॉरेस्ट वरती घेऊन जाईल, ठीक आहे. हे बघा, अमेझॉन रेन फॉरेस्ट असं दिसतं है ना, खूप सगळे झाडं आहेत. आणि याच्यावरती स्ट्रीट व्ह्यू नाहीये. स्ट्रीट व्ह्यू म्हणजे काय, मी आता तुम्हाला
हे माणसाचं जे चित्र आहे, या चित्रावरती क्लिक केल्यानंतर आपण काय गेलो होतो, आपण त्या 3D सिस्टम मध्ये गेलो होतो, बरोबर. पण इथे तसं नाहीये. ठीक आहे, अमेझॉन रेन फॉरेस्ट वरती तो स्ट्रीट व्ह्यू नाहीये, कारण खूप घनदाट आहे. ठीक आहे, रेन फॉरेस्ट. म्हणून रेन फॉरेस्ट याला का म्हणतात, का तर खूप पाऊस पडतो ह्या एरियामध्ये. ठीक आहे. देन अजून एक फीचर सांगायचं झालं तर, वन इज डेझर्ट. काय डेझर्ट, तर आपण कुठलं डेझर्ट बघूया, थार डेझर्ट. अजून कुठले कुठले डेझर्ट आहेत बरं, कुठल्या डेझर्टचं नाव माहितीये का तुम्हाला दुसरं अजून? लिहा बरं चॅट बॉक्स मध्ये, कुठल्या डेझर्टचं नाव माहितीये का, थार डेझर्ट सोडून. इथे बघूयात आपल्याला स्ट्रीट व्ह्यू दिसतोय का, तर क्लिक करूया तिथे. ओके, ट्रीज दिसत आहे तिथे. राजस्थानचा एरिया आहे बरं का हा. बॅक जाऊयात परत आणि लेट्स टाईप वन मोर टाइम. ठीक आहे, परत एकदा. हा जो पूर्ण एरिया आहे, हा पूर्ण एरिया थार डेझर्टचा आहे. आपण इकडे क्लिक करून बघूयात आतमध्ये जाऊन, की इथे डेझर्ट दिसतंय का. या ठीक आहे, सॉर्ट ऑफ लाईक दिस. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघूयात नाईल रिव्हर. ठीक आहे, नाईल रिव्हर ऐकलेच आहे ना, नाईल रिव्हर इज द लॉंगेस्ट रिव्हर, बरोबर. NILE, नाईल रिव्हर. दोन गोष्टी आज देणार आहे बरं का मी. एक याची लिंक, गुगल अर्थ कॅम्पची लिंक देणार आहे, आणि अजून एक लिंक देणार आहे. खूप सगळे जे प्लॅनेट्स आहेत ते एक्झो प्लॅनेट्स आहेत. ठीक आहे, एक्झो प्लॅनेट्स म्हणजे काय, एक्झो प्लॅनेट्स म्हणजे असे प्लॅनेट्स जे की बाकीच्या सोलर सिस्टीम आहे. ठीक आहे, तर सी दिस इज द रिव्हर. ठीक आहे, इथे क्लिक करून बघूयात आणि विल डाईव्ह इन टू द 3D व्ह्यू. हो, जसं मी म्हणत होते की फॉरेस्ट जंगल, गुड जॉब. ठीक आहे, तर पाणी असं दिसतं. ठीक आहे, दिस इज हाऊ द वॉटर लुक्स लाईक, है ना. समुद्र, बरोबर, समुद्र. त्याच्यानंतर अजून काय आहे, ग्लेशियर बाकी आहे बरं का. ग्लेशियर म्हणजे काय, ग्लेशियर ठाऊक आहे का कोणाला, ग्लेशियर. ग्लेशियर, अंटार्क्टिका आईस शीट टाकू. अंटार्क्टिका आईस शीट. अंटार्क्टिका आईस शीट वरती गेल्यानंतर आपल्याला पूर्ण बर्फ दिसणार आहे. नान्सेन आईस शीट सध्या तरी दिसतंय. 2 मिनिटं द्या. पूर्ण बर्फ ना, इट इज कवर्ड विथ फुल आईस, हो की नाही. आणि थोडस लोड होत आहे ते. मुलांना 1 मिनिट थांबा. शिवानी मॅम, तुम्ही आहात का मीटिंग मध्ये? मला वाटतं शिवानी मॅम डिस्कनेक्ट झाल्यात. 1 मिनिट थांबा मुलांना, मॅम जॉईन करतील पुन्हा.
पूजा मॅम तुम्ही चेक करू शकाल का शिवानी मॅमना कॉल करून? हो मॅम. ओके सॉरी मी परत जॉईन झाले थोडस नेट. ओके तर शेअर करते मी स्क्रीन परत एकदा. तो मी तुम्हाला ग्लेशियर दाखवलंय बरोबर. आता ग्लेशियर दाखवल्यानंतर आता काय बघूयात की एक्झो प्लॅनेट्स जे असतात ते एक्झो प्लॅनेट्स असतात. तर 3 एक्झो प्लॅनेट्स आहेत, मेन 3 एक्झो प्लॅनेट्स. ठीक आहे. तर केप्लर 186F, केप्लर 452b आणि ट्रॅपिस्ट 1. तर ट्रॅपिस्ट 1 ची तर पूर्ण सिस्टम आहे. ठीक आहे. 7 प्लॅनेट्स आहेत ते. तर हे जे आहे एक्झो प्लॅनेट्स कुठले असतात? एक्झो प्लॅनेट्स म्हणजे काय? जे प्लॅनेट्स आपल्या सूर्यमालेच्या बाहेर आहेत. तर हे जे 3 मी प्लॅनेट सांगितले तसे तर 10-15 असे प्लॅनेट्स आहेत ज्यांची नावं मी तुम्हाला नोट डाऊन करून देईल. ठीक आहे. मॅम कडे पाठवेल, मग तुम्ही काय करा, तुम्ही ते सर्च करा. ठीक आहे. तर हे जे एक्झो प्लॅनेट्स आहेत हे एक्झो प्लॅनेट्स पृथ्वीसारखेच आहेत, पण काही काही ज्या गोष्टी आहेत त्या काही काही गोष्टी त्यांच्यामध्ये डिफरंट आहेत. ठीक आहे. तर आता तुम्हाला जर ते एक्झो प्लॅनेट्स कसे दिसतात, ओके, आणि त्यांच्याबद्दल जर इन्फॉर्मेशन अजून पाहिजे असेल तर आपल्याकडे अजून एक गोष्ट आहे जी मी दाखवते. आज तुम्ही घरी 2 गोष्टी एक्सप्लोर करा. एक गुगल अर्थ कॅम एक्सप्लोर करायचंय आणि त्याच्यावरती वेगवेगळे फीचर्स बघायचे. ठीक आहे. आता मी अजून एक गोष्ट दाखवते. दॅट इज नासाच्या वेबसाईट वरती आपल्याला ही हे गोष्ट दिसतेय ज्याला म्हणतात ट्रॅव्हल ब्युरो. ओके, एक्झो प्लॅनेट ट्रॅव्हल ब्युरो. तर ह्या एक्झो प्लॅनेट ट्रॅव्हल ब्युरो मध्ये तुम्हाला वेगवेगळे एक्झो प्लॅनेट्स दिसतील. ठीक आहे. तर हे जे एक्झो प्लॅनेट्स आहेत हे आपण कधी फाइंड आउट केलेत की एक्झो प्लॅनेट्स आहेत? इट इज स्टार्टेड फ्रॉम 1995. ठीक आहे. 1995 इयर पासून हे स्टार्ट आहे. आणि याच्यावरती एकावरती जर तुम्ही क्लिक केला आणि इथं गायडेड टूर म्हणून दिलंय, तर इथे जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आणि ते प्लॅनेट कसं दिसतं याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल. ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टी आजचं होमवर्क आहेत. या 2 गोष्टी तुम्ही हे करा, काय म्हणता, एक्सप्लोर करा. आता मी एंटर करते. तर इथे तुम्हाला वेगवेगळे इन्फॉर्मेशन भेटेल. ठीक आहे. आणि इन्फॉर्मेशन भेटल्यानंतर इन द एंड तुम्हाला काय भेटेल? विजिट द सरफेस. ठीक आहे. ओके. तर हे बघा, हे असं सरफेस दिसतंय. ठीक आहे. याचं या प्लॅनेटचं एक्झो प्लॅनेटचं असं सरफेस दिसतंय. तुम्ही मूव्ह करून बघू शकता. ठीक आहे. 2 सूर्य आहेत इथे, केप्लर 16a आणि केप्लर 16b. ठीक आहे. या एक्झो प्लॅनेट वरती. ठीक आहे. असं तुम्ही मूव्ह करून बघू शकता तुमच्या फोनवरती आणि एक्सप्लोर करू शकता. ठीक आहे. आता मी स्क्रीन शेअर स्टॉप करते आणि एक गोष्ट शेवटची सांगते. ठीक आहे. तर आता हे मी फीचर्स तुम्हाला जे सांगितले ना की हे तुम्ही फीचर्स एक्सप्लोर करा गुगल अर्थ पासून, तर तसंच एक अजून मोठी गोष्ट आहे ज्यांनी मुलं जे आहेत ते फीचर्स हे करतात, काय म्हणतात, एक्सप्लोर करतात. कसं? तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे जे स्पेस स्टेशन आहे जिथे ऍस्ट्रॉनॉट राहतात. ठीक आहे. हो हो, याची लिंक नक्की पाठवून देणार. तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती लिंक भेटणार. ठीक आहे. तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरती जे ऍस्ट्रॉनॉट्स राहतात त्याच्यावरती एक कॅमेरा आहे तिथे, आणि त्या कॅमेऱ्यातून काय करतात ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मूव्ह करत राहत आहे ऑर्बिटमध्ये, आणि मूव्ह करत राहतं. मग त्याच्यानंतर त्या कॅमेऱ्यावरून फोटोज क्लिक केले जातात. ठीक आहे. मुलं जे आहेत ते जॉग्राफिकल एरिया स्टडी करायसाठी फोटोज क्लिक करतात. ठीक आहे. त्याचं नाव आहे सॅलिराइड अर्थ कॅम. ठीक आहे. सॅलिराइड अर्थ कॅम नावाचं एक हे असतं, काय म्हणतात, फंक्शन असतं की जे काही वेळ सुरू असतं. ठीक आहे. पूर्ण वर्षभरात असे खूप सगळे सेशन्स होतात त्याचे, की ऍस्ट्रॉनॉट स्वतः त्या कॅमेऱ्यापासून सगळे फीचर्स क्लिक करतात आणि मग आपल्याला ते फीचर्स दिसतात. ठीक आहे. तर 10 वर्षांपूर्वी आपली पृथ्वी कशी होती, आताची आपली पृथ्वी कशी आहे, ठीक आहे, याच्यात जे चेंजेस आहेत ते आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. ओके.
सो दॅट्स इट फ्रॉम माय साइड फॉर टुडे सेशन. आता कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी ते प्रश्न विचारा. मॅम, कॅन यू प्लीज हेल्प मी? Yes, ma'am. Okay. Okay. So thank you so much, ma'am. Thank you, ma'am. आणि